त्यांनी मला सांगितलं की मॅडम, जवळजवळ 2 ते 2.5 महिने झाले आपल्या कंपनीत कुठलंही काम नाहीये. आम्ही फक्त रोज सकाळी येतो, डबे खातो आणि संध्याकाळी घरी जातो. वीज कापलेली आहे, लाईट बिल भरलेलं नाहीये. 68,000 लाईट बिल त्यावेळेस थकलेलं होतं. 6 महिन्यांनी जर तुम्ही सक्सेस नाही झालात तर पुन्हा माझ्याकडे या. मी त्यावेळेसचा जो काही मार्केट रेट असेल, भाव वाढलेला असेल तर भाव वाढवून मी ही कंपनी घेईन. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही थोडा प्रयत्न करावा, कारण ज्या पद्धतीने तुमच्या डोळ्यातनं अश्रू आले, मला सुद्धा ही प्रॉपर्टी घ्यायला वाईट वाटेल अशा पद्धतीने. माझ्या हस्बंडने जे काही दुसरं लग्न केलं होतं त्याचा पुरावा त्या ठिकाणी मिळाला. पावती पुस्तकात त्यांनी पैसे देणगी दिल्याचा पुरावा त्या ठिकाणी मिळाला आणि मी त्या पुराव्याचे फोटो काढले. जसा मी मुलाचा फोन ठेवला तसा मला माझ्या मुलीचे 21 मिस कॉल त्या ठिकाणी दिसले. मी खूप घाबरले की काय घडलं असणार असं, आणि मी पटकन तिला फोन केला तर ती मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली आणि मला सांगू लागली की माझे मायेची सावली, ममत्वाचा उबदार पदर, आईपणाचे संस्कार प्रत्येकच आई आपल्या बछड्यांना देत असते. परंतु मी मात्र आई या नात्याच्या पलीकडे जाऊन बाबा या नात्याची जबाबदारी, बाबा या भूमिकेचा आधार आणि बाबा या शब्दामागचे कर्तृत्व मीच दिले माझ्या बछड्यांना. माझ्या आणि माझ्या मुलांच्या अंधारलेल्या आयुष्याला उद्योगाचे पंख देऊन एक नवीन विश्व तयार केले माझ्या बछड्यांसाठी. नमस्कार, मी योगाचार्य डॉक्टर प्रज्ञा पाटील, अ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर फॉर द लॉंगेस्ट योगा मॅरेथॉन. 103 तास सतत योग करून भारताचं नाव योग या क्षेत्रात विश्वविक्रमात नोंदवणारी प्रथम महिला. आज मात्र एक वेगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर येत आहे. खरं पाहायला गेलं तर प्रथमतः मी एक आई, त्यानंतर मी एक उद्योजिका आणि त्यानंतर मी आज एक योगाचार्य. उद्योजिका मी काळाच्या ओघात बनले, मुलांनी मला घडवलं. खरं पाहायला गेलं तर आई बाबा मुलांना घडवत असतात, परंतु माझ्या बाबतीत मात्र वेगळंच झालंय. माझ्या मुलांनी मला घडवलंय. एक साधारणशी हाऊसवाईफ 2004 पर्यंत, परंतु 1 मे 2004-05 हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस म्हणता येईल का? हो, त्या क्षणी तसंच वाटत होतं की हे काय वाढलंय आपल्या समोर. 1 मे 2004-05 महाराष्ट्र दिन, कामगार दिवस. याच दिवशी मी प्रथम पाऊल माझ्या कारखान्यात ठेवलं आणि तेही मुलांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून. अशा काही घटना आयुष्यात घडली की ज्यामुळे मला हे धाडस करावं लागलं आणि जो विश्वास माझ्या मुलांनी माझ्यावर दाखवला त्या विश्वासाला खरं उतरणं मला क्रमप्राप्त होतं. कारण बाबा हे व्यसनाधीन होते आणि आई एक साधारण घरकाम करणारी महिला जी काहीही करू शकणार नाही. जर अशी भूमिका मी निवडली असती तर माझ्या मुलांनी कोणाकडे बघितलं असतं आणि कोणाचा आधार त्यांनी घेतला असता आणि कोणाचा विश्वास त्यांनी संपादला असता. माझ्या मुलाने मला त्यावेळेस जो विश्वास दिला त्या विश्वासाने मी 1 मे 2004-05 रोजी प्रथम पाऊल ठेवलं सुप्रभा इंडस्ट्रीमध्ये. जसं मी कारखान्यात पाऊल ठेवलं, कारखान्याची अवस्था अतिशय दयनीय होती. सर्व कामगार बसलेले होते, सर्व मशिनरी ठप्प होत्या. जसा मी पाऊल ठेवलं आणि कामगारांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातील एका महिलेने पुढे येऊन, घेवांदे मावशी त्यांचं नाव, आजही त्या माझ्या मावशीच आहेत, कारण मावशी ही भूमिका त्यांनी पूर्णपणे शेवटच्या
क्षणापर्यंत निभवली आणि त्या पुढे आल्या आणि त्यांनी मला जी काही माहिती दिली ती अतिशय भयानक होती. त्यांनी मला सांगितलं की मॅडम, जवळजवळ 2 ते 2.5 महिने झाले आपल्या कंपनीत कुठलंही काम नाहीये. आम्ही फक्त रोज सकाळी येतो, डबे खातो आणि संध्याकाळी घरी जातो. वीज कापलेली आहे, लाईट बिल भरलेलं नाहीये. 68,000 लाईट बिल त्यावेळेस थकलेलं होतं. पाणी बिल भरलेलं नाहीये, पाणी कापलेलं आहे. 28,000 पाणी बिल भरण्याचं बाकी होतं. शेजारच्या कॅन्टीनवाल्याचे पैसे देणे बाकी होते, ट्रान्सपोर्टेशनवाल्यांचे पैसे देणे बाकी होते. दीपारीना त्यावेळेसची आत्ताची लिग्रा, तिने आम्हाला ब्लॅकलिस्टेड केलेलं होतं, आमचं काम बंद केलेलं होतं. क्वालिटी इश्यूज काहीतरी झालेले होते आणि माझ्या पतीचं मात्र इकडे अजिबातच लक्ष नव्हतं. मी त्यावेळेस घरगुती पार्लर चालवायची. पार्लरवर आमचा मुलांचा रोजचा काही खर्च असेल तो निघायचा. चांगलं चालायचं पार्लर. मी त्यावेळेस ABTC झालेली, ॲडव्हान्स ब्युटी टेक्नॉलॉजी अँड कॉस्मेटिक सायन्स. ब्युटी पार्लरचा बिझनेस करणारी एक साधारण अशी महिला आणि अचानक कारखान्याची जबाबदारी, कुठेच गणित जुळत नव्हतं. त्यातल्या त्यात कारखान्याची अवस्था सुद्धा अगदी दयनीय. प्रचंड असं कर्ज, 29 ते 30 लाख कर्ज त्यावेळेस, घर गहाण, दागिने अंगावर नाही. अतिशय विदारक अशी सगळी परिस्थिती होती. कसं तरी पार्लर चालवून मी घर खर्च करत होते. काही कळत नव्हतं काय करावं. आणि मग वाटलं की आईबाबांना जाऊन भेटावं आणि सांगावं त्यांना. माझा भाऊ पण इंडस्ट्रियलिस्ट. मी आईबाबांकडे गेले, सगळी परिस्थिती त्यांना समजावून सांगितली. त्यांना तर फारच वाईट वाटलं त्यावेळेस आणि भावनेच्या भरात त्यांनी मला पटापट निर्णय दिले की आपण हे सगळं विकून टाकू, कारखाना विकून टाकू, घर विकून टाकू. सगळे देणेकरी जे आहेत, घेणेकरी जे आहेत त्यांचे पैसे, त्यावेळेस माझ्या पतीने काही व्याजाने सुद्धा पैसे घेतलेले होते, 8%, 10%. खूपच सगळा गोंधळ होता, काही कळत नव्हतं. खूप लोकांचे देणे होते. आईबाबांनी मग मला सल्ला दिला की आपण विकून टाकूया हे सगळं, लोकांचे पैसे देऊन टाकू, बँकेचे पैसे देऊन टाकू, सगळं कर्जातनं बाहेर निघू. तुला छोटंसं एक पार्लर टाकून देतो, तू आमच्याकडे 2 मुलांना घेऊन येऊन जा. भाऊ म्हटलं की माझा मुलगा, दादाचे शिक्षणाची जबाबदारी मी घेईन, इंजिनियर बनवण्याची जबाबदारी मी घेईन. परंतु कुठेतरी माझ्या मुलाच्या डोळ्यात मात्र हे त्याला मान्य नाही असं मला दिसलं आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर दादाने म्हणजे माझ्या मुलाने माझ्यावर जो विश्वास दाखवला की आई, तू थोडा तर प्रयत्न कर, तू ठरवलं तर काहीही करू शकते, पण तू ठरव अगोदर. अन्यायाविरुद्ध लढायचा प्रयत्न कर, अन्याय सहन करायचा नाही तू आम्हाला शिकवते आणि तू काय करते, थोडासा तर प्रयत्न कर. आणि मी त्या विश्वासाला खरे उतरण्यासाठी सुप्रभा इंडस्ट्री चालवण्याचा निर्णय घेतला. 8, 10, 15 दिवस झाले परंतु कुठेही मार्ग निघत नव्हता. दीपारीना, आत्ताची लिग्रा, यांनी आमचं काम बंद केलेलं होतं. कोणालाही मी इंडस्ट्रीमध्ये ओळखत नव्हते, कोणी माझ्या ओळखीचं नव्हतं. 15-20 दिवसांनी मला सुद्धा असं वाटायला लागलं की नाही, आपल्याला हे नाही जमणार. सेल टॅक्स, इन्कम टॅक्स, काही आपल्याला हे सगळं, आपल्यासाठी सगळं नवीन आहे. आणि मग मी स्वतःच निर्णय घेतला की नाही, आपण आईबाबा जे सांगतात ते खरं सांगतायत, आपण विकून टाकूया सगळं. सर्वप्रथम मी सुप्रभा इंडस्ट्री विकण्याचा निर्णय घेतला आणि थोडं ॲडव्हर्टाइजमेंट केलं. एके दिवशी एक गृहस्थ इंडस्ट्री घेण्याच्या उद्देशाने माझ्याकडे आले. संतोष मंडलेचा त्यांचं नाव. त्यांनी संपूर्ण इंडस्ट्री बघितली, आमचा व्यवहारही ठरला. 14 लाखाला त्यावेळेस सुप्रभा इंडस्ट्रीचा व्यवहार ठरला. शेवटी जाता जाता त्यांनी मला एक प्रश्न विचारला की पाटील मॅडम, खूपच सुंदर जागेवर तुमची इंडस्ट्री आहे, तुम्ही का विकता आहात? जसा त्यांनी मला हा प्रश्न विचारला, माझ्या डोळ्यातनं घळा अश्रू निघाले आणि मी त्यांना म्हटलं की मला हाऊस म्हणून मी विकत नाही किंवा मी गरज म्हणून विकते आहे. मला या इंडस्ट्रीतलं काहीही कळत नाही आणि खूप मोठा कर्जाचा डोंगर माझ्यावर आहे, 2 मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे आणि जे काही घडलं होतं ते मी सगळं त्यांना
सांगितलं. नंतर थोडा त्यांनी विश्रांती घेऊन मला एक सल्ला दिला. मॅडम, आता 2 ते 2.5-3 तास झाले मी तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने मला तुमची इंडस्ट्री सगळी दाखवली, तिच्याबद्दल त्या पद्धतीने सगळं एक्सप्लेन केलं. तुमच्यात कुठेतरी उद्योजिका लपलेली आहे. तुम्ही तुमचं प्रॉडक्ट खूप चांगल्या पद्धतीने सेल केलाय माझ्याकडे. तुम्ही थोडा तर प्रयत्न करा, 6 महिने प्रयत्न करा. 6 महिन्यांनी जर तुम्ही सक्सेस नाही झालात तर पुन्हा माझ्याकडे या. मी त्यावेळेसचा जो काही मार्केट रेट असेल, भाव वाढलेला असेल तर भाव वाढवून मी ही कंपनी घेईन. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही थोडा प्रयत्न करावा. कारण ज्या पद्धतीने तुमच्या डोळ्यातनं अश्रू आले, मला सुद्धा ही प्रॉपर्टी घ्यायला वाईट वाटेल अशा पद्धतीने. कारण तुम्ही या प्रॉपर्टीत किंवा ह्या सुप्रभाशी तुमचं नातं खूप जवळचं आहे असं मला कुठेतरी जाणवतंय. आणि मला पण थोडा वेळ वाटलं की खरंच आपण काही प्रयत्न तर केलेला नाहीये. परंतु मी त्यांना म्हटलं, नाही सर, आपण करून टाकूया, नको, मला नाही जमणार. ते म्हटलं, ठीक आहे, तुम्ही थोडा विचार करा, संध्याकाळी आपण ठरवूया या विषयावर. आणि ते निघून गेले. संध्याकाळी पुन्हा एक गृहस्थ आले. ॲडव्हर्टाईज पाहून, जरा वयस्कर व्यक्ती होते, वीर इंडस्ट्रीजचे मालक. त्यांनी सुद्धा सगळं कंपनी बघितली, त्यांना ही कंपनी आवडली आणि त्यांनी मला जो सल्ला संतोष मंडलेच्यांनी दिला तोच सल्ला दिला त्यांनी सुद्धा. ते म्हटलं, प्रज्ञा बेटा, का विकते तू ही कंपनी? अरे, मला तर तुझ्यात उद्योजिका दिसते, तू थोडा प्रयत्न कर. मी मग थोडा विचार केला की अरे, सकाळी पण गृहस्थांनी हाच सल्ला दिला, संध्याकाळी पण एका वयस्कर माणसाने हाच सल्ला दिला. खरंच का आपण प्रयत्न केला नाही का? करायला पाहिजे आपण प्रयत्न. आणि मी निर्णय घेतला की ठीक आहे, आता आपण थोडा तरी प्रयत्न करू. आणि दुसऱ्या दिवशी मी कामाला लागले. दीपारीना कंपनीत HY सोनवणे त्यावेळेसचे GM, त्यांना मी थोडं ओळखत होते. ते माझ्या सासऱ्यांचे मित्र होते. त्यांना भेटायला गेले आणि मग त्यांना सांगितलं सगळं, जे काही घटना घडली ती. आणि विनंती केली की आता मी स्वतः बघणार आहे सुप्रभा इंडस्ट्री, मला तुमच्याकडनं मदत हवी आहे. त्यांनी थोडं गोड बोलले माझ्याशी, चहा पाणी केलं, आपण उद्या या विषयावर बोलू असं म्हणून मला परत पाठवलं. दुसऱ्या दिवशी दुपारी मी त्यांच्याकडे गेले तर त्यांनी मला एंटरटेनच केलं नाही, आतच घेतलं नाही. दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, 4-5 तब्बल 10 ते 12 दिवस मी रोज दीपारीना गेटवर जायची, गेटवरनं परत यायची. मला कोणी आत घेतच नव्हतं. शेवटी 14व्या-15व्या दिवशी मी कुठेतरी ती माझ्यातली स्त्रीशक्ती जागृत झाली आणि मी कोणालाही न झुगारता सगळ्यांना झुगारून HY सोनवणेंच्या ऑफिसमध्ये, केबिनमध्ये प्रवेश केला आणि धाड 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 त्यांना बोलायला सुरुवात केली की मला अंबडमध्ये माझी कोणाशीच ओळख नाही तुमच्याशिवाय. एकमेव तुम्ही व्यक्ती आहात की ज्यांना मी ओळखते आणि मला तुमच्याकडनं मदत हवी आहे. मी कुठेतरी उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही मला साथ दिली पाहिजे. समजा माझ्या हातून काही चुकीचं घडलं, कारण मी 2 मुलांची आई आहे आणि आई आपल्या बछड्यांसाठी काहीही करू शकते. हा काहीही शब्द त्यांना खूप रुतला आणि त्यांनी मला शांत बैस म्हणून बसायला सांगितलं. पाणी मागवलं, चहा मागवलं. लागलीच परचेसचे काही व्यक्तींना बोलवलं, सेलच्या काही व्यक्तींना बोलवलं, क्वालिटीच्या काही व्यक्तींना बोलवलं. एक मीटिंग अरेंज केली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी जाहीर केलं की आपण प्रज्ञा पाटील मॅडमांना सहकार्य करणार आहोत. त्या इंडस्ट्री चालवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाला आपण सपोर्ट करणार आहोत. इंडस्ट्रीतलं काम माझं सुरू झालं. त्यानंतर मात्र मी मागे वळून बघितलं नाही आणि यशाचं एक एक पाऊल पुढे 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 सरकत गेली. जवळजवळ 24/7 सुप्रभा इंडस्ट्री नंतर चालायला लागली. परंतु बरेच वाईट अनुभव सुद्धा आले. जेव्हा केव्हा मी माझ्या घरातनं निघत होते, आजूबाजूचे लोक कुजबुज करायचे, कारण की रात्री बेरात्री मी घरी यायची. 24 तास कंपनी सुप्रभा इंडस्ट्री चालायला सुरुवात झाली होती. एक गृहस्थ तर कारण असताना मी जाताना मी येताना धुंकायचे, परंतु मी कधीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण की मला माझी एनर्जी त्या ठिकाणी वेस्ट करायची नव्हती किंवा वेळही मला त्या ठिकाणी घालवायचा नव्हता. अदरवाईज मी त्यांच्याशी भांडण करत राहिले असते. जे काम करायचं ते त्याकडे दुर्लक्ष झालं असतं. आणि ही
कुठून आलं मला हे सद्बुद्धी? मला त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आज मात्र माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे की मी योग करत होते लहानपणापासून आणि तो योग कुठेतरी मला बॅलन्स करत होता. त्याही वेळेस त्याने बॅलन्स केलं, आजही तो मला बॅलन्स करतो आहे. भरपूर उद्योग क्षेत्रात मी पुरस्कार मिळवले. कन्व्हराइज पावडर कोटिंगचा प्लांट टाकणारी मी नाशिकमधली पहिली महिला. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मला महाराष्ट्रातनं त्यावेळेस प्रथम पुरस्कार मिळाला, उद्योग मंत्री त्यावेळेसचे जयंतराव पाटील यांच्या हातून. आणि अशी मग माझी घोडदौड सुरू झाली. ती मात्र नंतर थांबली नाही. परंतु छोट्या मोठ्या अडचणी मला येत होते बिकॉज ऑफ एज्युकेशन लॅक्युना. मी फक्त 12वी पास होते त्यावेळेस आणि पार्लरचा एक छोटासा कोर्स केलेला होता. मग त्याही वेळेस माझा मुलगा माझ्या पाठीशी उभा राहिला आणि त्याने मला सल्ला दिला की आई, तुला शिक्षण करणं गरजेचं आहे, शिक्षणाने तुला कॉन्फिडन्स मिळेल. आणि मग नंतर मी BCom ला ॲडमिशन घेतलं. इंडस्ट्री आणि BComचा अभ्यास असा सायमल्टेनियसली सुरू ठेवलं. नंतर MBA केलं, MBA इन प्रोडक्शन. नंतर MA केलं योगशास्त्रात आणि नंतर PhD सुद्धा केलं, डॉक्टरेट पण केलं योगशास्त्रात. हे सगळं करण्याची शक्ती, एवढी शक्ती 24/7 उभं राहण्याची, समाजाला फेस करण्याची, खरं पाहायला गेलं तर एकल पालकत्व भूमिका निभवत असताना खूप वाईट अनुभव येतात असं सगळ्यांचं म्हणणं आहे. परंतु माझ्या बाबतीत तसं काहीही घडलं नाही. माझ्या आयुष्यात सगळं पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व आले, सगळे चांगला सल्ला देणारे व्यक्तिमत्व आले. कदाचित माझ्यातही ती पॉझिटिव्ह एनर्जी असेल बिकॉज ऑफ योग, कारण की मी लहानपणापासून वय वर्ष 10 पासून योग करते, तो आजतागायत करते. आणि त्यामुळे कदाचित माझ्या भोवती सुद्धा सगळे पॉझिटिव्ह थॉट्स करणारेच लोक माझ्या आयुष्यात आले. ठाम निर्णय जेव्हा आपण घेतो आणि सकारात्मक विचार जेव्हा आपण करतो तेव्हा तसेच सकारात्मक हात सुद्धा आपल्या मदतीला येतात, जसे माझ्या आयुष्यात आले. एक क्षण होता असा की मी सुद्धा गडबडले होते. मला सुद्धा वाटत होतं सगळं विकून टाकावं, शांत बसावं, पार्लर वगैरे चालवावं. परंतु काहीतरी असं स्पार्क झालं, माझ्या मुलामुळे असेल कदाचित, आणि तो स्पार्क जो झाला तो त्या क्षणी मी कॅश केला. आणि नंतर मात्र मी थांबले नाही, कुठेही घाबरले नाही, ठामपणे उभी राहिली. मी राहू शकते तर तुम्ही का नाही राहू शकणार? मी करू शकते तर तुम्ही का नाही करू शकणार? कुठलीही स्त्रीला शक्तिस्वरूप म्हटलेलं आहे, तर ती खरोखरच शक्तिस्वरूप आहे. एक घटना या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की माझी मुलगी ही माझ्या नवऱ्याकडे राहत होते, म्हणजे जळगावला राहत होते आणि मी नाशिकला मुलासोबत राहत होते. या सगळ्या गडबडीमध्ये जेव्हा आमचा डिवोर्स डिक्लेअर झाला, डेट डिक्लेअर झाली, त्यावेळेस मला थोडंसं अनइझी वाटायला लागलं की मुलगी तिकडे आहे, मुलगा इकडे आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न करून घेतलेलं होतं त्या कालावधीत. कुठेतरी मला अनसिक्युअर्ड वाटत होतं की मुलगी सावत्राई बरोबर कशी राहील आणि काय करेल, तिचं लग्न, तिचं शिक्षण सगळंच कसं होईल. आणि ह्या एका विचाराने मी अस्वस्थ झाले. आणि मग मला वाटायला लागलं की कुठेतरी आपण तिच्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि मग मी माझ्या वकिलांबरोबर ह्या विषयावर चर्चा केली की या सगळ्या गडबडीमध्ये गौरांगी मला अनसिक्युअर्ड वाटते आहे, तर त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग तेव्हा त्यांनी मला सल्ला दिला की यासाठी तुला 494 करावं लागेल प्रज्ञा, तर कुठेतरी तुला जे काही हवं आहे मुलीसाठी ते तुला डिमांड करता येईल. आणि मग मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, करून टाकू आपण 494. त्यांनी त्यावर म्हटलं की हे इतकं सोपं नाही आहे. 494 करत असताना जी मुलगी आहे, जिने लग्न केले आहे आता तुझ्या नवऱ्याबरोबर, ती शेवटपर्यंत कबूल होणार नाही की मी याची बायको आहे. आपण कसं कोर्टात साबित करू की तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलेलं आहे? याच्यासाठी इव्हिडन्स लागतील, स्ट्रॉंग इव्हिडन्स लागतील. खूप चर्चा झाली, खूप वेळ चर्चा झाली ह्या विषयावर. काय करावं असं कळत नव्हतं. विचार करत करत मी परतीच्या मार्गाला निघाले आणि पायी चालत असताना अचानक मला आठवलं की ज्यावेळेस माझ्या हस्बंडने लग्न केलं होतं त्यावेळेसची घटना माझ्या एका क्लासमेटने बघितलेली होती. मला त्याची आठवण झाली. हे स्पार्क झालं मला अचानक आणि हे स्पार्क नेहमी माझ्या आयुष्यात होत गेलं. आणि ह्या सगळ्याचं श्रेय मी खरं म्हणजे योगालाच देते, कारण की
लहानपणापासून मी जो काही योगाभ्यास करत होते त्यामुळे मी स्टेबल राहिले, स्थिर राहिले, बुद्धिमत्ता माझी तल्लख राहायची, कुठेतरी मला काहीतरी स्पार्क व्हायचं आणि त्यावर मी ॲक्शन सुद्धा पटकन घ्यायची. आणि मग मला आठवलं की आपण तुषारशी ह्या विषयावर बोललं पाहिजे आणि मी इमिडिएट तुषारला फोन लावला. तुषारने मला सांगितलं की तू कुठे आहे तिथून तू भुसावळपर्यंत ये, मग आपण ठरवूया काय करायचं ते. आणि मी काहीही विचार न करता परत प्रवासाला निघाले भुसावळला. आणि भुसावळला गेल्यानंतर त्याने माझं सगळं ऐकून घेतलं आणि मग मला सांगितलं की काही हरकत नाही, उद्या तू माझी गाडी घेऊन, माझा ड्रायव्हर घेऊन त्या मंदिरात जा वरणगावच्या आणि तुला काय माहिती गोळा करायची ती गोळा कर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ड्रायव्हर आणि गाडी आम्ही तिघं निघालो प्रवासाला. मंदिरात गेलो, कुठलंही मला माहिती नव्हतं, कधी मी त्या मंदिरात आलेली नव्हती. आणि मग तिथे एक शंकराचं पुरातन असं देऊळ होतं. त्या देवळात गेले, 10 ते 15 मिनटं शांत बसले. कुठलाही विचार नाही, कुठलाही निर्णय नाही, फक्त निर्विचार भावनेने त्या ठिकाणी बसले. काहीही सुचत नव्हते. पुन्हा बाहेर आले आणि एका पारावर बसले होते. एक व्यक्ती त्या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी आलेला होता. त्या व्यक्तीशी थोड्या गप्पा करायला सुरुवात केली. त्याला विचारलं की या ठिकाणी काही लग्न कार्य होतात का? तो म्हटला हो ताई, होतात ना. म्हटलं कसं आहे इथलं सिस्टम? त्याने मला पुजाऱ्यापर्यंत नेलं की हा पुजारी सगळं बघतो, त्याला सगळं माहिती आहे. मी पुजाऱ्याशी बोलले आणि पुजाऱ्याने मला सांगितलं हो ताई, आमच्याकडे या पद्धतीने लग्न कार्य होतात. मग मी त्याला म्हटलं पण ह्याचं काही तुम्ही लेखाजोखा ठेवतात का? काही तुमच्याकडे रिटर्नमध्ये असतं का पुरावा वगैरे, जर कधी काही भविष्यात प्रॉब्लेम आला तर? तो म्हटला हो ताई, आमच्याकडे सगळं मेंटेन असतं, पावती पुस्तक आहे, सगळं आहे. मी त्याला म्हटलं दाखवू शकाल तुम्ही? म्हटलं हो अगदी, काही हरकत नाही. आणि त्याने मला सगळं आणून दाखवलं. मला साधारणची तारखेची माहिती होती. मी त्या तारखेवरचे कागदपत्र चाळले आणि गॉड इज ग्रेट, मला एव्हिडन्स मिळाला. त्या ठिकाणी माझ्या हस्बंडने जे काही दुसरं लग्न केलं होतं त्याचा पुरावा त्या ठिकाणी मिळाला. पावती पुस्तकात त्यांनी पैसे देणगी दिल्याचा पुरावा त्या ठिकाणी मिळाला. आणि मी त्या पुराव्याचे फोटो काढले आणि शांतपणे बसून राहिले. नंतर पुजाऱ्याशी थोडेसे बोलले आणि परत बाहेर आले. बाहेर आल्यानंतर मी माझ्या वकिलांना फोन करून सांगितलं की अशा पद्धतीने एव्हिडन्स मिळालेले आहेत. वकील म्हटले की झालं आपलं काम, स्ट्रॉंग एव्हिडन्स, रिटर्नमध्ये तुला पुरावा सापडलेला आहे, आता तू परत ये. आणि मग मी परत आले. परत जात असताना वाटेत त्या पावतीवर त्या मुलीच्या नावाचा उल्लेख होता. मी ड्रायव्हरला विचारलं की हे गाव कुठे आहे आणि मग तो ड्रायव्हर मला त्या गावाला घेऊन गेला. त्या गावाला जाऊन मी त्या मुलीच्याच वडिलांच्या घरी गेले, त्यांच्याशी बोलले, संभाषण साधलं की असं मी मुंबईहून आलेले आहे, मला एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवायची आहे खेड्यावर, तर मला हे सगळं खेडं बघायचं आहे, तर तुम्ही मला मदत कराल का? मला चिनावलकरने पाठवले. योगायोगाने चिनावलकर हा त्यांच्या मुलाचा मित्र होता. त्यांना असं वाटलं की आपल्या मुलाच्या मित्राची काहीतरी मैत्रिणी दिसते ही, आणि त्यांनी मला चांगल्या पद्धतीने एंटरटेन केलं. बोलता बोलता मी त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या. गप्पा करत असताना त्यांनी मला त्यांच्या पूर्ण कुटुंबाबद्दल माहिती देत असताना जी घटना घडलेली होती, आपल्या स्वतःच्या मुलीचं जे त्यांनी लग्न लावलं होतं दुसरं माझ्या नवऱ्याबरोबर डिवोर्स होण्याच्या आधी, ते सगळं त्यात नमूद केलं आणि मी ते सगळं रेकॉर्डिंग केलं. आता हे मला सगळं सुचलं अचानक. कोणी मला या ठिकाणी मार्गदर्शन केलं नव्हतं की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. हे स्पॉट डिसिजन होते सगळे. आणि हे सगळं डिसिजन घेत असताना मला नेहमी आजही वाटतं की कोणीतरी माझ्या पाठीशी होता, तो भगवंत, योगरूपी भगवंत. आणि त्याने मला पदोपदी त्या ठिकाणी मार्गदर्शन पण केलं, पदोपदी मला सांभाळलं पण. आणि मग अशा पद्धतीने मला हा सगळा एव्हिडन्स मिळाला. मी पुन्हा जळगावला आले आणि मग 494 दाखल केले. आणि तिथून पुढे मग मला जे हवं होतं ते मग मी माझ्या नवऱ्याकडनं करून घेतलं. करून घेता येतं हे सगळं, फक्त जिद्द असली पाहिजे, नीतिमत्ता शाबूत असली पाहिजे. तुमची नीतिमत्ता जर शाबूत असेल, पॉझिटिव्ह जर तुमचे थॉट्स असतील, तर तुम्हाला तो भगवंत सुद्धा मदत करतो, कळत न कळत, जसं मला केलं. 494 दाखल झाली. पुन्हा कोर्टाचे चक्कर सुरू झाले आणि पुन्हा मुलीसाठी संघर्ष सुरू झाला. परंतु ह्या सगळ्या गडबडीमध्ये मात्र त्याची किंमत माझ्या मुलीला मोजावी लागली. कारण की तिचे वडील तिला सारखं हैराण करू लागले की आता तुझे आई तुझ्यासाठी आमच्याशी भांडण सुरुवात केलेली आहे. पुन्हा कोर्टाचे फेरे चक्कर सुरू झालेले आहे आणि ते तिला त्रास देऊ लागले. एक दिवस एक
वाईट घटना घडली की संध्याकाळची वेळ असेल आणि माझे हस्बंड माझ्या मुलीला घरात येऊ देत नव्हते. योगायोगाने मी त्यावेळेस जळगावमध्ये होते एका केसच्या संदर्भातच, आणि माझ्या मुलाशी मी स्टेशनवरून काहीतरी त्याला इन्फॉर्म करत होती. माझी गाडी संध्याकाळचीच होती. जसा मी मुलाचा फोन ठेवला तसा मला माझ्या मुलीचे 21 मिस कॉल त्या ठिकाणी दिसले. मी खूप घाबरले की काय घडलं असणार असं, आणि मी पटकन तिला फोन केला तर ती मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली आणि मला सांगू लागली की माझे बाबा मला आत घेत नाहीये, घरातनं बाहेर काढलेलं आहे. मी म्हटलं त्यांना फोन दे. त्यांना फोन दिल्यानंतर मी त्यांना रिक्वेस्ट केली की असं करू नका, तरुण मुलगी आहे, संध्याकाळची वेळ आहे, घरात घ्या तिला, मी आहे इथे, मी परत येते, आपण बोलूया, त्याच्यावरून मार्ग काढूया. पण त्यांनी माझं सुद्धा ऐकलं नाही आणि मला सुद्धा काही घाण शिव्या दिल्या. माझ्या सासऱ्यांनी पण मला ऐकून घेतलं नाही, मुलीचं ऐकून घेतलं नाही. परत मी मुलीला म्हटलं की ठीक आहे, तू रडू नकोस, मी परत येते, एक उद्यान आहे जळगावचं बहिणाबाई उद्यान, त्यापर्यंत तू ये, मी पण येते आणि मग आपण बघूया काय करायचं ते. आणि मग त्याप्रमाणे आम्ही दोघी उद्यानाच्या बाहेर, बगीच्याच्या बाहेर भेटलो. आणि मग मला अचानक वाटलं की परत आपण वसंत पवार साहेबांची मदत किंवा सल्ला घेतला पाहिजे. आणि मी त्यांना फोन केला की अशी घटना घडलेली आहे. त्यांनी मला सल्ला दिला की तू केस करून टाक तुझ्या नवऱ्याच्या विरोधात. आणि मग मी पोलीस स्टेशनला गेले परत. खूप तोपर्यंत उशीर झालेला होता. पोलीस स्टेशनचे जे अधिकारी होते ते खूपच चांगले होते. त्यांनी मला सल्ला दिला की मॅडम खूप रात्र झालेली आहे, आता तुम्ही केस दाखल करू नका, आपण ॲक्शन घेऊ शकणार नाही, बेटर वे की तुम्ही आज रात्री कुठेतरी मुक्काम करा, सकाळी लवकर या, आपण पटकन ॲक्शन घेऊ. आणि मग आम्ही जळगावमध्ये मुक्काम केला. चिनावडकर जो माझा क्लासमेट आहे त्याने माझी व्यवस्था केली इरिगेशनच्या गेस्ट हाऊसला. आम्ही दोघी त्या ठिकाणी थांबलो. सकाळी 6-6:30लाच आम्ही पोलीस स्टेशनला आलो. 7-7:15 पर्यंत आमचं सगळं केस फाईल झाली आणि इमिडिएट पोलीस स्टेशनने ॲक्शन घेतली आणि माझ्या नवऱ्याला घरून त्यांनी उचलून आणलं पोलीस स्टेशनला आणि खूप मारलं, बेदम मारलं. त्यांनी खूप रिक्वेस्ट केली पोलीस स्टेशनला की मला माझ्या पत्नीशी एकदा बोलू द्या. परंतु मग मी सुद्धा त्यावेळेस खूप रागात होते आणि मी म्हटलं की नाही, रात्री मी खूप विनवण्या केल्या माझ्या नवऱ्याला, त्यांनी माझं कुठलंही ऐकलं नाही, तरणाट्या मुलीला घराच्या बाहेर काढलं. आज मलाही त्यांचं ऐकायचं नाहीये आणि मलाही त्यांच्याशी एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीये. तुम्हाला जी ॲक्शन घ्यायची ती तुम्ही घ्या, आम्ही कंप्लेंट केलेली आहे आणि आता आम्हाला परत जायचं आहे नाशिकला. आणि मग माझी मुलगी मोठमोठ्याने रडायला लागली परत की मी आता घरी कसं जाणार एवढं सगळं घडल्यानंतर, मला नाही जायचं घरी, आता मला तू तुझ्यासोबतच घेऊन चल. आणि मग आता कपडे वगैरे हे सगळं कसं आणायचं. पण बघा, पोलीस स्टेशन सुद्धा चांगलं काम करू शकतं. तिथल्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही काहीही काळजी करू नका, आमचा माणूस जाईल तुमच्या लेकीबरोबर, तुम्ही जाऊ नका, सगळे तिचे कपडे वगैरे व्यवस्थित घेऊन येईल, बॅग भरून घेऊन येईल आणि मग तुम्ही परत जा. ठरल्याप्रमाणे त्यांनी ते सहकार्य केलं. मुलीला घेऊन गेले, व्यवस्थित सगळं बॅग तिची भरून आणली. आणि विशेष सांगायचं म्हणजे अधिकारी स्वतः आम्हाला पोलीस स्टेशनहून पूर्ण रेल्वे स्टेशनपर्यंत स्वतः पोहोचवायला आलं, स्वतःच्या पैशांनी त्यांनी तिकीट काढलं आणि आम्हाला गाडीत बसवलं. असं सुद्धा घडू शकतं. जगात सगळंच वाईट नाहीये, खूप कमी का असेना पण चांगलं सुद्धा आहे, ज्याच्या भरोश्यावर हे सगळं जग चालू आहे.